वाठोडा परिसरातील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 कडून मोठी कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 65 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अवैधरित्या देशी व विदेशी दारूचा साठा करून विक्री करण्याचा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 3 मार्चला दुपारी 3 च्या दरम्यान सरोदे लेआउट वाठोडा येथे करण्यात आली असून या प्रकरणी गणेश जागजोडे वय 52 वर्ष याला अटक करण्यात आली असून गौरव बिडवाईक हे तेथून फरार होण्यास त्याला यश आले, परंतु पोलीस त्याच्या शोधात आहेत. पोलीस हवालदार राजेश दिनकर टाकळीकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून या कारवाईमध्ये एकूण 90 mlच्या 245 बाटला तसेच 180 mlच्या 184 देशी दारूच्या बाटल्या तसंच रॉयल टॅग लेबलच्या 180 mlच्या 77 विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून यातील किंमत एकूण 69,000 रुपये असल्याचे समोर आलेले आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनात युनिट क्रमांक 5 च्या टीमने केल्याचे असून पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले असून नागपूर शहरात अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांची कारवाई सुरूच असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.